आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। भंडारबोडी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौजा पावनभूमी भंडारबोडी येथे सेवक संमेलनाचे आयोजन। ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्त समाज घडविला। यासाठी त्यांनी समाजातील व्यसनाधीन तणावग्रस्त पीडित जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढत त्यांनी सर्वसामान्यांना दुःख निवारण्याचा मार्ग दाखविला। यासोबत त्यांनी समाजात असलेली अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले। त्यामुळेच आज अनेक कुटुंबे सुखाने जगत आहेत। पावनभूमी भंडारबोडी येथे सेवक संमेलनासाठी हजारोंच्या संख्येने सेवक सेविका बालसेवक बालसेविका उपस्थित होते। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे अध्यक्ष श्री राजूजी मदनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जो सेवक सेविका आपल्या आई वडिलांची किंवा सासू सासरे यांची सेवा करीत नसेल अशांना मार्गातून बाहेर काढा असे आदेश त्यांनी दिले। संपूर्ण सेवक सेविकांना मार्गदर्शनातून जागे करण्याचे काम तसेच मानवाने मानवाशी कसे वर्तन करावे यासारखे अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी सूत्रसंचालन श्री मेश्राम सर यांनी केले तर आभार श्री सेवकरामजी दिवटे यांनी मानले। जिल्हा ब्युरो चीफ सदानंद औजे, जी न्यूज मराठी। पण आपले कोणीतरी कान भरते आणि त्याच्यावर आपण ते गोष्ट खरी मानतो ना, सत्य गोष्टीपासून दूर जातो। म्हणून तुम्हाला जर या मार्गामध्ये जर सुखी आणि समाधानी राहायचे असेल तर बाबाचे आदेशाचे पालन करावे लागेल। बाबांनी सांगितलंय जो जन्माला आलाय तो एक दिवस सोडून जाणार आहे, बाबा पण गेले। पण बाबांनी सांगितलंय जो माझ्या आदेशाचे पालन करेल परमेश्वर त्याला कधी दुखी कष्टी ठेवणार नाही, हे बाबाचे शब्द आहे। आणि बाबांनी सांगितलंय कलियुग के बाद सतयुग आने वाला है। काही सेवक आज भी सत्ययुगामध्ये जगत आहे, कलियुग सुरू आहे। पण जो सेवक तत्वशब्द नियमाने वागत आहे, बाबाच्या देह धोरणाने वागत आहे, त्याचा परिवार आजही सत्ययुगामध्ये जगत आहे। तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पहा, तुम्हाला अनुभव येईल का मी कुठं जगत आहो आणि त्याचा परिवार कुठं जगत आहे। म्हणून आपल्याला जागृत राहण्याची गरज आहे। पण त्या काळामध्ये सुद्धा बाबाला विरोधक होते, बाबाला विरोधक नव्हते असं नाही। बाबाच्या काळामध्ये बी 1991-92 मध्ये बाबाच्या विरोधात अफवा पसरवली होती की बाबाची शक्ती गेली काही संधी साधू लोकांनी, आणि त्या लोकांना ज्या लोकांनी सपोर्ट केलं परमेश्वरांनी त्यांना सोडलं नाही। कामठीमध्ये एक बहुत मोठं उदाहरण आहे शामरावजी सेलोकरच्या। आज त्यांची परिस्थिती कशी होती बाबाच्या काळामध्ये आणि आज कशी आहे तुम्ही जाऊन पहा, तुम्ही अभ्यास करा। हा मार्ग नाही समजले आपल्याला 50 वर्ष झाले असतील पण परमेश्वरी कृपा आपल्याला समजू शकली नाही। आणि आज तर दुकानं उघडले आहेत। म्हणून तुम्ही जोपर्यंत जागृत राहाल परमेश्वर तुमच्या शब्दावर काम करेल। मानव मर्जी चालणार नाही, चालून पहा अगर चालत असेल तर। माझ्या प्रॅक्टिकल मानव मर्जीच्या मार्गच नाही। तुम्ही ना आपली गीतेमध्ये लिहिलंय ना, श्रीकृष्णाने म्हणलंय तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन तू कर वही जो मैं चाहता हूं, फिर वो होगा वही जो तू चाहता है। आणि बाबाने ते सांगितलंय की मानवाने कर्म करावे फळाची आशा करू नये। सारखंच आहे, सांगण्याची पद्धत वेगळी आहे, तेच आहे। म्हणून जागृत राहा। आणि खूप काही बोललो आणि सर्व सेवकांनी सेवकिनींनी चर्चा बैठकीला अवश्य जा। तुमची प्रॉपर्टी काही दिवसांना वाटे हिस्से पुढे कमी होणार आहे। तुमचे मुलं जर संस्कारी निघतील तर तेच तुमची प्रॉपर्टी आहे। म्हणून लहान मुलाबाळांना सोबत घेऊन चर्चा बैठकीला जा। एवढे बोलून आपल्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद साहेब। एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो। सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार नमस्कार।